रूपा एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर इयत्ता 9वी इतिहास या विषयातील पाठ दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठातील स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. नंबर 1, श्रीलंकेतील तळमीळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री डॅश डॅश होते. ऑप्शन्स अ राजीव गांधी, ब श्रीमती इंदिरा गांधी, क एच.डी. देवेगौडा, ड पी.व्ही. नरसिंहराव. उत्तर आहे अ राजीव गांधी. 2, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होतं. ऑप्शन्स अ डॉक्टर वर्गीस कुरियन, ब डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, क डॉक्टर होमी बाबा, ड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. आन्सर आहे ब डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. त्यामध्ये इथं प्रधानमंत्री व त्यांचे विशेष बद्दल सांगितलेले आहे. नंबर 1 आहे इंदिरा गांधी, त्यांचं विशेष आहे आणीबाणी. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान सुधारणा. तिसरा आहे पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा. चौथा आहे चंद्रशेखर मंडल आयोग. तर चुकीची जोडी आहे चौथा चंद्रशेखर मंडल आयोग. पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. त्यामध्ये नंबर 1 आहे जागतिकीकरण. उत्तर 1, जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय, म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. 2, जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्रांशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली. आर्थिक उदारीकरण घडून आले. 3, उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. 4, जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्व क्षेत्रात बदल घडून आले. नंबर 2 आहे धवल क्रांती. उत्तर 1, स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगाची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. 2, डॉक्टर वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली. 3, सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला. 4, डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली. डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवलक्रांती घडवून आणली. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1 आहे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. उत्तर 1, आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. 2, काँग्रेसचा पराभव करून 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. 3, परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेले. 4, या मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिनेच टिकले. दुसरा आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर 1, 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले. 2, भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. 3, या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. 4, या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळांचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. तिसरा आहे भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर 1. ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. 2. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. 3. अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. 4. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. नंबर 1 आहे, जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले? उत्तर 1991 साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या. 1. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला. 2. पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. 3. उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. 4. याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचे देशावर दीर्घकाळ परिणाम झाले. नंबर 2 आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील वैशिष्ट्ये आहेत आणि तीच उद्दिष्टेही आहेत. 1. भारताला विविध उद्योगांची उभारणी करून आधुनिकीकरण करायचे आहे. या उभारणीतून भारताला स्वावलंबी बनवायचे आहे. 2. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था भारताला अस्तित्वात आणायची आहे. 3. या नियोजनासाठी भारताने योजना आयोग स्थापन करून पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केला. 4. अशा रीतीने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि समाजवादी समाजरचना ही भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. इथं भारतापुढील आव्हाने आणि त्यांची बलस्थाने, उदाहरण म्हणून भारत पाकिस्तान युद्ध, विविधतेत ही एकता आणि राहिलेल्या रिकाम्या जागा आपल्याला. उत्तरामध्ये भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने आपण पाहणार आहोत. आव्हानांमध्ये भारत पाकिस्तान युद्ध, तर विविधतेत ही एकता ही भारताची काय आहे? बलस्थाने आहे. तर दारिद्र्य हे आव्हान आहे, तर नियोजनबद्ध विकासाचे धोरण व औद्योगिकीकरणावर भर हे बलस्थाने आहे. तर तिसरा, आणीबाणी, राजकीय स्थैर्य, अशा वेळी होणारा मानवी अधिकाराचा संकोच हे आव्हान आहे. तर निवडणुकांचे यशस्वी आयोजन व लोकशाही परंपरावरील जनतेचा विश्वास हे बलस्थाने होतं. चौथा आहे, दुर्बल घटकांचा विकास हे भारतापुढील आव्हान आहे. तर सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना ही भारताची बलस्थाने आहे. पाचवा आहे, महिलांची अप्रतिष्ठा व अन्याय हे भारतापुढील आव्हाने आहे. तर महिला, बालके व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी केलेले कायदे ही भारताची बलस्थाने आहे. 6. मागासवर्गीयांवरील दडपशाही हे भारताचं आव्हान आहे. तर ॲट्रॉसिटीसारखे कडक कायदे व संविधानाने दिलेले संरक्षण हे भारताचं काय आहे? बलस्थाने आहे. त्यानंतरचं आहे 6वा, मागासवर्गीयांवरील दडपशाही झालं. 7वा आहे, फुटीरतावादी चळवळी हे भारतापुढील आव्हान असून सशस्त्र लष्करी ताकद हे काय आहे? बलस्थाने आहे. 8वा आहे, शेजारील राष्ट्राची घुसखोरी व आक्रमण हे भारतापुढील आव्हान असून भारताची अण्वस्त्रसज्जता हे बलस्थाने होतं. तर वाढता जमातवाद व प्रदेशवाद हे भारतापुढील 9वं आव्हान असून जनतेतील ऐक्यभावना, राजकीय इच्छाशक्ती व शासनाचे कल्याणकारी कायदे हे भारताची बलस्थाने आहेत. 10वा आहे, राष्ट्रीय भ्रष्टाचार हे भारतापुढील आव्हान असून खुल्या वातावरणातील निवडणुका व स्वतंत्र न्यायव्यवस्था हे भारताची बलस्थाने आहेत.
विद्यार्थ्यांनो, इथं आपलं प्रकरण दुसरामधील सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. थँक यू.